नमस्कार मैत्रिणींनो, तेजस्विनी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मैत्रिणींनो, समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्त्रियांचा परिचय आम्ही या कार्यक्रमातून आपणाला करून देत असतो। आज आपल्या या कार्यक्रमात आपल्याकडे आल्या आहेत निर्मला रासकर। निर्मलाताई यांचे नवजात मुलांचे कपडे बनवण्याचा आणि स्पोर्ट टी-शर्ट तयार करण्याचा व्यवसाय आहे। आज आपण त्यांच्या या व्यवसायाविषयी त्यांच्याशी गप्पा मारूया। निर्मलाताई, कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत। नमस्कार। निर्मलाताई, आज तुमचा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर सगळीकडे पसरला आहे आणि तुमच्या हाताखाली अनेक लोक काम करतायत। मला सांगा, तुम्हाला व्यवसायाची काही पार्श्वभूमी होती का? नाही, मला व्यवसायाची काहीच पार्श्वभूमी नव्हती। मग तुम्ही कसं काय व्यवसाय आपला सुरू करूया, कसं काय या व्यवसायाकडे वळले? मॅडम 10वी झाले पास आणि त्याच्यानंतर मी घरकामाला होते आणि नंतर मला वाटलं की घरकामातून काहीतरी मिळत नाही। त्याच्यानंतर मग मी स्वतः ह्याला राहिली, 10 कटिंगला कामाला राहिली तिथे इथे शिवडीला। आणि शिवडीला 10 कटिंग कामावर होतो, त्याच्यातून मग आम्ही शिकले, उद्योग शिकले। पण आपण एखाद्याकडे काम करणे हा एक वेगळा अनुभव असतो आणि स्वतःचा व्यवसाय जेव्हा सुरू करायचा एक खूप मोठा निर्णय असतो, कारण त्या व्यवसायातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी कुठेतरी आपण जबाबदार असतो। म्हणजे आपण जन्माला घातलेलं ते बाळ असं म्हटलं जातं, त्याची सगळी जबाबदारी आपल्यावर असते। ते कसं वाढवलं पाहिजे, त्याच्यासाठी काय काय केलं पाहिजे। मग हा एवढा मोठा निर्णय कसा घेतला? मी कामाला असल्यामुळे मॅडम मी ठरवलं की हे काम करून मला 4 पैसे जास्त मिळणारे नाहीत, म्हणून मी तिथे जिथे आम्ही कामाला होतो तिथे मिस्टर आणि मी आम्ही ठरवलं दोघांनी की काहीतरी उद्योग करूया। अच्छा, म्हणजे ते पण याच व्यवसायात होते का? हो, पण लग्नाच्या आधीच हे सगळे आणि उद्योग करूया। आणि त्याच्यातूनच आम्ही निर्णय घेतला की उद्योग करायचा, पण पैसा पाहिजे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। आणि पैसा नसल्यामुळे आम्ही प्रश्न पडला काय, तर तसंच एक माणिक म्हणून एक हे होते कामाला, म्हणजे त्यांच्याकडे आम्ही कामाला होतो। त्यांनी सांगितलं की तुम्हाला मी पैसा पुरवतो, पण आमच्याकडे पैसा नसल्यामुळे त्यांनी पैसा पुरवला आणि मेहनत आम्ही केली आणि त्यातून एक मशीन घेतली। एका मशीनवरती आज 3,500 रुपये आम्ही बँक लोन घेऊन हे सगळं चालू केलं उद्योग। म्हणजे त्याच्यासाठी म्हणजे जे सुरुवातीचं भांडवल, मला वाटतं की प्रत्येक बऱ्याचदा आपण व्यवसाय करायचा म्हटलं की पहिली गाडी तिथंच अडते की माझ्याकडे भांडवल नाहीये, मी काय करू। तर त्याच्यावर तुम्ही म्हणजे सुरुवातच कर्ज काढून या सगळ्या व्यवसायाला एक मशीन होती माझ्या अगोदर, मिस्टरांची मशीन होती आणि त्याच्या मशीनवरती आम्ही एक चालू केलं। त्याच्यातून थोडं काम चालू करून मी असं तुकड्यांचं काम करून रेल्वे स्टेशन, दादर रेल्वे स्टेशनला मी बसायची विकायला। अच्छा, रेल्वे स्टेशनला बसून थोडं त्यातून आपण नंतर ते माणिक म्हणून होते, त्यांनी ठरवलं की तुम्ही आता मेहनत करताय, दोघांकडे तुमच्याकडे म्हणजे काम करण्याची हातोटी आहे पण पैसा नाहीये। म्हटलं ठीक आहे, मग आता काय करायचं, पैसा तो म्हणाले, ते म्हणाले आम्ही तुम्हाला पैसा देतो पण काम माझंच करायचं। म्हटलं ठीक आहे, पैसा तुम्ही देत असेल तर काम आम्ही तुम्हाला देतो। आणि मग त्याच्यातूनच आम्ही, माझे मिस्टर कटिंग मास्टर होते आणि त्याने कटिंग मास्टर आणि मी मशीनवरती बसायची। अशातून निर्णय घेतला की हेच काम आपण किती दिवस करायचं। बरोबर। आणि नंतर मग त्यांनी स्वतःहून मग माझं ते म्हणाले की माझं काम करत असाल तर तुम्हाला मी स्वतः 2 मशीन टाकून देतो। त्यांनी मग स्वतः बँक लोन करून दिलं मला आणि 3,500 रुपयाचं माझं स्वतःची एक मशीन घेतली मी आणि उद्योग चालू केला। पण कुठलाही आपण व्यवसाय सुरू केलं की आपण, जसं तुम्ही म्हणालात की मला तुम्हाला या कामातला अनुभव होता, तर हा कामातला अनुभव खूप उपयोगी पडत असेल ना। म्हणजे जेव्हा नुसता पैसा आपण त्याच्यात टाकला तर आपल्याला कोणीही कसंही फसवू शकतं की नाही ही गोष्ट आजच्या दिवसात, जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही स्पोर्ट टी-शर्ट बनवता, नाही हा आजच्या दिवसात टी-शर्ट बनवून होणार नाही, हे कोणी तुम्हाला सहज सांगू शकलं असतं, पण तुम्हाला त्या कामातलं ज्ञान असल्यामुळे त्याचा खूप फायदा झाला असेल तुम्हाला। कारण आता मला माहिती, कारागीर सांगतात की आम्हाला हा रेट पाहिजे, पण मला अनुभव आहे की त्यावेळेला किती वेळात हे काम होईल। त्याच्यामुळे कारागिरीने जर किती आम्हाला अडून ठेवलं तरी सुद्धा मला ते पटत नाही, कारण मला दोघांनाही आम्हाला अनुभव, मिस्टरांना पण अनुभव आहे, मला पण अनुभव आहे की हे काम किती वेळात होईल आणि कसं होईल, किती वेळ लागेल, ह्याला किती पैसे लागतील, किती कपडा लागेल, सगळं अनुभव असल्यामुळे आम्हाला कोणी फसू शकत नाही। बरोबर, रॉ मटेरियल त्याचं कुठून आणावं लागतं, हो सगळं अनुभव आहे। या सगळ्या गोष्टींचं ज्ञान कसं काय तुम्ही प्राप्त केलं की तो रॉ मटेरियल आणण्यापासून, कारण तुम्ही म्हणालात की तुम्ही आधी फक्त काम करत होता यासाठी, मग आता जेव्हा व्यवसाय सुरू करतो तेव्हा अगदी रॉ मटेरियल पासून ते थेट बाजारात नेऊन विकण्यापर्यंत किंवा तुम्ही जसं होलसेल देता, तर या सगळ्या गोष्टींसाठी जी कौशल्य लागतात ती कशी काय शिकली? आम्ही मॅडम घेऊन, मी दादर रेल्वे स्टेशनवर आधी पहिल्यांदा बसत होती घेऊन विकत, त्याच्यानंतर ठरवलं म्हटलं काय करावं, कारण माल तर तेवढा रेल्वे स्टेशनला जात नव्हतं। तशाच एक मॅडम होत्या, त्यांनी मला सांगितलं की महाराष्ट्र व्यापारी पेठ भरते, तिथे तुम्ही स्टॉल टाका। मग मी तिथे स्टॉल टाकला महाराष्ट्र व्यापारी पेठेत आणि तिथून मला म्हणजे एवढं हे झालं ना की 6 वर्ष मी पेठेमध्ये स्टॉल घेऊन माझा फायदा झाला आणि त्यातूनच मला मिनल मोहाडीकर मॅडम भेटल्या। तर त्यांनी चेंबर मधून मला त्यांनी सांगितलं की तुम्ही माझ्या स्टॉल, तुम्ही मी गोव्याला जिकडे तिकडे जाते, तुम्ही माझ्यावर येऊ शकाल का? म्हटलं ठीक आहे। मग त्यांच्यावर जाऊन मी आज खूपच मला फायदा झालेला आहे।
मॅडम. आणि मला वाटतं की आपण कुठली तरी गोष्ट खरोखर सकारात्मक दृष्टीने त्या गोष्टीकडे बघतोय, प्रयत्न करतो म्हटल्यावर समाजात अनेक जण मदतीसाठी पुढे आले असेल. तुम्हाला कसा अनुभव मिळाला? मला मदत अशी म्हणाल ते मॅडम कोणाची नाहीये, कारण मी आणि मिस्टर माझ्या दोघांनीच मेहनत करून केलेली आणि मदत म्हणजे माझ्या मुलांचं म्हणजे त्याच्यात साथ भरपूर आहे मुलांची. म्हणजे ते पण सगळे तुम्हाला व्यवसायात मदत करतात? हो, मुलं माझी दोन्ही मुलं माझी व्यवसायात मदत करतात मला. म्हणजे त्यांनाही यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. खूप चांगली गोष्ट आहे. मला सांगा निर्मलाताई, की आता तुम्हाला या कामाचा अनुभव होता असं म्हणालात, पण फक्त स्पोर्ट टी शर्ट्स आणि लहान मुलांचे कपडे यातच मास्टरी करायची की इतरही काही गोष्टींचा? इतर पण आहे करायची, पण त्यात पैशामुळे आमचं सध्या म्हणजे प्रॉब्लेम आहेत. आणि आता हा जो तुमचा व्यवसाय आहे याच्यात स्पर्धा भरपूर आहे आणि फॅशन ही गोष्ट आजकाल खूप महत्त्वाची झाली आहे. तुम्ही बघतच असाल सगळीकडे की एखादी गोष्ट परदेशात आली तर अगदी ती अवघ्या आठवड्याभरात आता भारतीय बाजारपेठेत येते आणि थेट तळागाळापर्यंत ती लगेच पोचते. तर मग हे परंपरागत जे तुम्ही शिकलाय सुरुवातीपासून त्यात आता बदल तर फार झाले असतील, लोकांच्या आवडीनिवडी बदलल्यात. तर हे सगळं या स्पर्धेला कसं तोंड देता तुम्ही आणि ह्या आवडीनिवडी कशा जाणून घेता? काय होतं कधी कधी मॅडम, मी स्वतः दुकानात जाऊन कुठे बाहेर काय राहिले उभं असं दोघंही आम्ही मिस्टर किंवा मुलगा माझा असं नवीन काय असेल तर इथे विकत घेणं, किंवा कधी कधी मिस्टर माझे असं पेपरला काय आलं असेल असं तर ते बघून सुद्धा म्हणजे कटिंग करू शकतात तसे. त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं म्हणजे चला एक तुकडा आहे या कपड्याचा, त्याच्यामध्ये फॅशन काय करायचे असेल तर स्वतःने पण असं ते फॅशन करू शकतात. किंवा अनेक लोक जेव्हा तुमच्याकडे येतात तेव्हा त्यांच्याकडूनही तुम्हाला बरंच काही शिकता येत असेल. हो हो, कारण माझे कस्टमर पण असे सध्या मी गोव्याला एक्झिबिशन मध्ये असल्यामुळे ते लोक पण मला सांगतात की तुम्ही असं बनवा तसं बनवा, तुमचं हे मार्केटिंग होण्यासारखं आहे. आणि ते माझे गोव्याचे कस्टमर सुद्धा आहेत, ते सुद्धा मला आणून देतात की बघा असं बनवल्यामुळे तुमचा असा फायदा होईल. आणि असे 4-5 जण कस्टमर आहेत की मी मोहडीकर मॅडमच्या मी एक्झिबिशन मध्ये जाते, ते स्वतः आता मी 6 वर्ष झाले त्यांचं मी एक्झिबिशन करते, तर ते मला स्वतःहून सांगतात की मॅडम बघा हे तुम्ही असं केलेलं आहे, असं केलं तर तुमचा असा फायदा होईल. आणि खरं त्यांचं ऐकून माझा आज म्हणजे बराचसा फायदा झालेला आहे. म्हणजे सतत काहीतरी त्याच्यात आपल्याला वेगळं करत राहिलो तरच आपण या स्पर्धेला निश्चितच तोंड देऊ शकतो. मला सांगा की या सगळ्या जे तुमचं काम आहे याच्यासाठी तुम्हाला पुरस्कार देखील मिळाले, तर त्या पुरस्काराविषयी काय सांगा? महाराष्ट्र चेंबर कॉमर्सचा एक पुरस्कार मला मिळाले, परत प्रवीण ट्रस्ट मसालेवाल्यांचा एक पुरस्कार मिळाले, आणि सारस्वत बँकेने मला 5 लाखाची ओढी करून दिलेली, त्यांनी पण एक पुरस्कार दिले. असे 3 पुरस्कार मला मिळालेले. आणि तुम्हाला सगळेच जण जेव्हा आपला एखादा कपडा एखाद्याच्या अंगावर आपण बघतो आणि आपल्या कामाचं चीज झाल्यासारखं वाटतं, त्या माणसाला तो कपडा आवडतो, तो सुद्धा मला वाटतं की एक उद्योजकेसाठी खूप मोठा पुरस्कार असेल की आपण केलेल्या कामाची कुठेतरी पोचपावती मिळते. तर मग एखादा जेव्हा आपण व्यवसाय सुरू करतो तेव्हा अशी 9 to 5 ज्याला आपण शिफ्ट म्हणतो की अगदी तेवढंच काम केलं घरी आलं असं होतच नसेल. व्यवसाय म्हटल्यावर रात्रंदिवस, कधीतरी ऑर्डर वाढली तर अक्षरशः रात्रीचा दिवस करावा लागत असेल. तर मग अशा वेळेला घरची जबाबदारी सुद्धा एक महत्त्वाची असते स्त्री म्हटल्यावर. तर मग हे कसं काय तुम्ही साध्य केलं? काय माहिती, सध्या माझी मुलगी सध्या मॅडम 15वीला आहे, मुलगा 12वीला आहे. त्यातूनच माझी मुलगी सगळं करते. आणि तशीच माझी एक भाऊजी आहे, ती पण मला त्या गोष्टीला मदत करते जेवणाच्या बाबतीत असं काय असेल तर. आणि मग मी बाहेर त्याशी चर्चा करते. आणि मिस्टर पण एक वेळ असा वेळ असतो मॅडम की आम्ही बाहेरचं हॉटेलमधून आणून खाऊन, पण असं आम्ही जेवणासाठी कुठलं काय करायचं असेल असं अडून बसत नाही. मग कामाचा तुम्हाला अनुभव होता किंवा त्याच्यात तुम्ही बऱ्याच सुधारणा पुढे पुढे करत गेलात. पण एक उद्योजिका म्हटल्यावर किंवा एक उद्योग सुरू करायचा आहे आणि तो चालवायचा आहे म्हटल्यावर त्याच्या हाताखालचे जे आपले लोक असतात त्यांच्याशी संवाद साधणं, त्यांचे प्रॉब्लेम समजावून घेणं किंवा त्या व्यवसायाला पुढे काहीतरी नेण्यासाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणं असतं, तर या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही काय मेहनत घेता? मेहनत म्हणजे कारागिरांना सांभाळतो, कारागिरांचं पहिलं ऐकून घेतो की कारण ह्याला किती वेळ लागेल, कामासाठी काय करावं लागेल काय. आणि त्यातून ते कारागिरांचा पण निर्णय घेऊन मॅडम आम्ही कधी कधी कामाचा निर्णय घेतो. कारण आपला ठेका आम्ही मालक आहे म्हणून मी कधी चालवत नाही. बरोबर आहे. कारण दोघंही आम्ही, मी सध्या फॅक्टरीमध्ये मी नसते, कारण मी माझ्या बिझनेसमध्ये बाहेर असते. मिस्टर माझ्या याच्यात असतात, कटिंग करणं काय मुलात. आणि कारागिरांबरोबर मॅडम हसून खेळून, म्हणजे मेन कारागिरांवर माझा हा सगळं अवलंबून आहे. हसून खेळून त्यांच्यावर हे करणं आणि त्यांच्यावर हसून राहिलं तरच माझं काम पुढे होईल. असं त्यांच्यावर मालक म्हणून मी जबाबदारी कधीच करत नाही. म्हणजे तुम्ही होलसेल मध्येही देता आणि प्लस पेठेत वगैरे सुद्धा अशा ठिकाणी सुद्धा जाता. मला सांगा की या सगळ्या गोष्टींचा आज तुमच्याकडे एवढा अनुभव आहे, तर आमच्या ज्या मैत्रिणींना आपण स्वतः स्वयंपूर्ण व्हावं असं वाटतंय, व्यवसाय सुरू करावा असं वाटतो, तर त्यांनी अगदी सुरुवातीपासून काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं?
म्हणजे स्वतः म्हणजे काय कैची हातात धरायला शिकलं पाहिजे. माझ्या मते ते माझा उद्योग आहे त्याविषयी मी सांगते की पहिली एक हातात कैची धरली पाहिजे आणि थोडं असेल तर आपलं माहिती असेल त्या लोकांकडे जाऊन बाबा ह्याच्यात कसं काय करायचं, काय तुम्हाला अनुभव असेल तर आम्हाला देऊ शकाल का, काय मशीन चालवता येणं असेल तर मी त्यांना जरूर काय असेल तर माझ्याकडून मदत करेन मी. पण इतरच एक उद्योग चालवायचा म्हटल्यावर अनेक गोष्टी असतात, अनेक अनुभव बरे वाईट येत असतात. तर अशा वेळेला एक स्त्री घरची जबाबदारी सांभाळून तिला उद्योग सुरू करायचा असतो किंवा उद्योग चालवायचा असतो, त्यावेळी तिने काय केलं पाहिजे? तिने आता तिच्या घरच्यांनी पण थोडंसं तिला मदत केली पाहिजे. एकटीने होत राहणार नाही, कारण थोडासा घरच्यांचा जर मदत असेल तर सगळं होऊ शकतं. कारण माझ्या मिस्टरांचं मुलांचं पण मला आता मदत आहे म्हणून मी आज एवढे पुढे गेलेली आहे. तर घरच्यांची थोडीशी मदत असली तरच ती स्त्री करू शकते, ना तर स्त्री एकटी कधीच करू शकणार नाही. मग आता तुमचे भविष्य काळासाठी काही प्लॅन्स आहेत का तुमच्या व्यवसायाला तुम्हाला स्वतःला डोळ्यासमोर ठेवून? माझं भविष्याला फक्त माझं एकच आहे की माझं एक दुकान घ्यायचं, माझं एक म्हणजे भविष्याला. कारण मुलाचं काय आज तुम्हाला माहिती आहे नोकरीमध्ये काही इंटरेस्ट नाही आहे आणि माझ्या मुलांसाठी फक्त म्हणजे 2 मुलं असल्यामुळे एक कुठेतरी दुकान घेऊन दुकानातच म्हणजे मी स्वतः मॅन्युफॅक्चर असल्यामुळे काय दुकानात होलसेलने देईन, इतरांना होलसेल देण्यापेक्षा माझ्या दुकानाचा माझा माल ठेवावा अशी माझी इच्छा आहे. निश्चितच तुमच्या ही इच्छा खरोखरच पूर्ण हो आणि लवकर पूर्ण हो ही आमची मनापासून इच्छा. आजचा तेजस्विनीचा भाग आपण इथंच संपवूया. कार्यक्रमाच्या पुढच्या भागात अशाच एका तेजस्विनीसह आपण भेटूया. तोपर्यंत नमस्कार.